तर रायगडावरील कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षानं शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांना आमंत्रित केले नाही। उदयनराजे भोसले भाजपत असल्यानं त्यांना बोलावल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांनी यावरून देखील हल्लाबोल केलाय। शाहू महाराज यांना सन्मानानं बोलावलं पाहिजे होतं असं देखील आता खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे। छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाहीये। भाजपची हजी करतायत, तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं। छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल। हे अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवता, काय संबंध आहे? तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमाला। तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं का? त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणतं धोरण आहे तुमचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।